तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आहे संडे म्हणजे स्पेशल दिवस आहे. आज आहे माझा वाढदिवस आणि शिवराज आणि दर्शन आम्ही तिघ जण आज फिरायला. कुठं सांग रे? सिंहगड किल्ला. तर चला, झाला आमचं रेडी, आमची महिना तयार आहे. जाऊया, काय नाही काय विषय बघूया, भेटूया डायरेक्ट किल्ल्यावर. तर मित्रांनो, आता आम्ही आलो इथं उभायनगरच्या सीएनजी पंपावर. आता इथं सीएनजी भरत आहे आमच्या गाडीमध्ये. मग इथून सीएनजी भरून आता आम्ही डायरेक्ट जाणार कुठे? सिंहगडला. तर मित्रांनो, आता मी उभायनगरवरून सीएनजी भरून निघाला जस्ट. आता आम्ही इथं खराडी बायपासला. तर चला आता इथून जाऊया आणि कुठं थांबू, काय तर थंड बिंडी पिऊया. आज दिवसभर एन्जॉय करायचं. पाहिजे तो आज माझा बर्थडे आहे, याला फुल खर्च करतो. म्हणाल ते फक्त व्हिडिओ मध्ये. हा, म्हणाल ते फक्त व्हिडिओ म्हणाल ते यायनं. काय नाही, फक्त व्हिडिओ मध्ये. थंड म्हणले थंड, गरम म्हणले गरम, नॉर्मल म्हणले नॉर्मल. जसला म्हणाल तसं पाहिजे तो, कारण आज माझा बर्थडे आहे. यायला पाहिजे तो. आता व्हिडिओ मध्ये बोलू नको, खरं खरं आम्हाला खर्च पाहिजे. तर त्याला बकरा गटला आता, त्याला माहिती आहे कसं काय पाहिजे काय. शिवरात्र त्या गोष्टी आधी दुनियाचा चालू आहे. तर मित्रांनो, आता आम्ही आले इथं वटाने घेतल्या, पाण्याच्या बॉटली घेतल्या. आता इथं गाडी पार्किंग केल्या. इथून जायचं आम्हाला डायरेक्ट वरी, तिकडे दाखवणार दर्शन. आता आपण इथून जाऊ वरी. आता आपली होती बेजारी. आम्ही मेन पायऱ्याच्या ठिकाणी हे बघू शकता, हे आमच्या मागे पायऱ्या आहेत. आम्ही आल्या ते इकडून. दर्शन तू खातर आहे बघ, इकडे बघा. पाळणारा उदयभान राठोड होता. गड कोंढाणा हा 23 गडांमधला एक बळकट किल्ला होता. इतक्यात आपटे आपल्या समोर आहेत. 1800 सैनिकांचा हिशोब केला, एका दिवसात मारायचे. तर 1800 सैनिकांच्या 2-3 पटीने जास्त सैन्य घेऊन आपण गडावर हल्ला करायला पाहिजे होता. मालुसरे किती घेऊन आले? 500 सैन्य घेऊन आले. तर मित्रांनो, आता इकडे निघाल्या कल्याण दरवाजा बघण्यासाठी. ते पण इथं भेटली काय कुल्फी, बर्फ गोळा. हा, बर्फ गोळा. तर आपण गोळा खाऊन जाऊया इकडे. तर मित्रांनो, आता आम्ही त्याला कल्याण दरवाजाकडे जस्ट बघा. तर मित्रांनो, हे आहे आपला कल्याण दरवाजा. एकदम असं भयानक आणि खुंखार दिसते, डेंजर. तर मित्रांनो, आता आम्ही आल्या कल्याण दरवाजामध्ये. हे तुम्ही बघू शकता, इथून कसं आहे एकदम खतरनाक आणि असं भयानक दृश्य आहे. बघलं तरी बी अंगाला असं काटा येते. खरं सांगायचं म्हणलं तर एकदम डेंजर वातावरण आहे. हे शिवराज बाबा थकला आता काय. आहे की शेत दिसल्या नक्की.